नमस्कार, मी राजेंद्र वाकचौरे। आज परत एक विषय आपल्यासमोर आलेला आहे की असं म्हणतात की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही। तसा एक प्रत्यय आत्ता आलेला आहे। काल परवाच राज्य शासनाने आपलं दिव्यांग कल्याण विभाग आणि आपलं दिव्यांग कल्याण आयुक्तालय या दोघांचीही नावं बदललेली आहेत। तर हे नावं बदलण्याचं कारण काही समजलं नाही। अन्यथा इतर काहीही गोष्टी करायच्या असल्या तर पहिल्यांदा त्याला पेपरमध्ये जाहिरात दिली जाती, लोकांचे काही तक्रारी असतील त्या मागवल्या जातात, हरकती मागवल्या जातात। परंतु अचानक असं काय घडलं की अपंग आयुक्तालयाचं नाव बदलावं लागलं, अपंग कल्याण विभागाचं नाव बदलावं लागलं। याआधीही शासनाने दिव्यांगांचा खेळ मांडलेला आहे। कारण पूर्वी दिव्यांगांना अपंग असं संबोधलं जायचं, त्यानंतर त्यांचा उल्लेख अनोखं व्यक्तिमत्व असा करायला लागले। त्यानंतर आलेल्या सरकारने त्यांचं निसमर्थ व्यक्ती असा उल्लेख करायला लावला। त्यानंतर आलेले सरकारने त्यांना दिव्यांग केलं आणि आता दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचं दिव्यांग समक्षीकरण, सक्षमीकरण आणि दिव्यांग कल्याण विभागाचं दिव्यांग सक्षमीकरण विभाग असं नाव केले। तर हे केल्याने दिव्यांगांच्या राहणीमानामध्ये जीवनामध्ये काय असा फरक पडणार आहे की जे काही आता दिव्यांगांना पत्रव्यवहार करायचा होता, जे काही आतापर्यंतचे पत्रव्यवहार झाले यापुढेही करायचे आहेत, यामध्ये आता हा बदल आपल्याला करावा लागणार आहे। शासनाने हा बदल करून काय साध्य केलं, या बदलामुळे दिव्यांग बांधवांच्या जीवनामध्ये असा काय फरक पडलेला आहे की शासनाला ते करावं लागलं। अशा अनेक मागण्या आहेत, अनेक हे आहेत की ज्याच्यापासून अपंग वंचित आहेत। त्यांच्याकडे लक्ष द्यायचं सोडून शासनाने आता हा नवीन काय कारभार लावलाय की याचं नाव बदल, त्याचं नाव बदल, त्याचं नाव बदल। नाव बदलल्याने असं काय फरक पडणार आहे? नाव बदलण्याऐवजी जर शासनाने अपंगांची पेन्शन जी 2,500 केली ती 5,000 रुपये जर केली असती तर त्या अपंग बांधवांचा दुवा शासनाला लागला असता। परंतु अचानक असं अपंग विभागाचं आणि अपंग आयुक्तालयाचं नाव बदलून असं शासनाला काय मिळालं, त्यापासून दिव्यांग बांधवांचा काय फायदा आहे, याचं थोडंसं स्पष्टीकरण जर शासनाने दिलं तर भविष्यात दिव्यांग बांधवांना सुद्धा काम करण्यासाठी योग्य असा मार्ग भेटेल। कारण तुम्ही नुसतेच नावं बदलताय। अपंगाचं दिव्यांग केलं त्यामुळं दिव्यांग बांधवांमध्ये असा काय फरक पडला? त्याऐवजी जर तुम्ही 2,500ची 5,000 रुपये पेन्शन केली असती तर कमीत कमी त्यांचा दुवा तुम्हाला मिळाला असता। तर असं काही अचानक झटके दिव्यांग बांधवांना देऊ नये शासनाने। आणि असे कोणतेही बदल करत असताना प्रथमतः राज्यातील दिव्यांग बांधवांच्या हरकती, काही सूचना असतील त्या घ्याव्यात आणि त्याच्यानंतर निर्णय घ्यावेत, एवढीच एक अपेक्षा आहे। धन्यवाद।